नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। ताईंनो, काल तुम्हाला जो व्हिडिओ टाकला होता की केंद्र सरकारने मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय, तर त्यामध्ये एक प्रश्नचिन्ह होतं, पण टायटल न वाचता आपण काही पण कमेंट करत आहात, तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि नंतर ठरवा। तर बघूया आजची महत्त्वपूर्ण माहिती। ताईंनो, तुम्हाला माहित आहे मी कोणतीही न्यूज खोटी टाकत नाही। आता तुमच्या समोर जो व्हिडिओ आहे ती न्यूज पण संपूर्ण मीडियावर गाजलेली न्यूज आहे। तर बघूया संपूर्ण माहिती बघा, व्हिडिओ स्किप करू नका आणि नंतर कमेंट करा, माझी कृपया विनंती राहील। अंगणवाडी वर्कर्स पेन्शन, आनंदाची बातमी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शनचा लाभ। माननीय मंत्री अदिती तटकरे यांची विधान परिषदेत घोषणा। मैत्रिणींनो, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युइटीचा लाभ संदर्भात अनेक आमदारांनी तारांकित प्रश्न विचारला। तर त्या प्रश्नाला उत्तर म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। या संदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत दिली। राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्यांबाबत आमदार शशिकांत शिंदे, योगेश टिळेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲडव्होकेट निरंजन डावखरे, विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला। अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गांसाठी महिला व बालकल्याणचा मुख्य आधार असून राज्यात अंगणवाडी केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्स्यामधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो। नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लागत असतो। निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येते। त्यानुसार मार्च 2025 चे मानधन व 25 एप्रिल 2025 मध्ये व एप्रिल महिन्याचे मानधन 6 मे 2025 मध्ये अदा करण्यात आलेले असून सध्या स्थितीत मागील महिन्यापर्यंतचे मानधन अदा करण्यात आलेले आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे मानधन तत्वावरील आहेत, त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। या संदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत दिली। तर ताईंनो, मला हे सांगायचे आहे की ही नुसती घोषणा नाही, तर त्याबाबत प्रस्तावाचे काम सुरू आहे आणि त्या प्रस्तावावर माननीय वित्तमंत्री यांची सही झाली की लीगली तो प्रस्ताव मंजूर होणार आणि नंतर माझ्या अंगणवाडी कर्मचारी ताईंना ज्या रिटायर झाले आहेत त्यांना आणि ज्या रिटायर होणार आहेत त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी नक्की मिळणार। ताईंनो, तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितला तर एक विश्वासाचं प्रतीक म्हणून लाईक नक्की करा व्हिडिओला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। ताईंनो, मानधन वाढ किंवा पेन्शन ग्रॅज्युइटी संदर्भात जर GR आला तर मी तुमच्या माहितीसाठी नक्कीच तुमच्या पुढे सादर करणार। ताईंनो, जर तुम्हाला कोणत्याही विभागाचे शासनाचे GR पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप लिंक दिली आहे त्या लिंकवरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। त्या व्हॉट्सअप ग्रुपचे नाव आहे शासनाचे GR। कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत मांडायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा। थँक्यू सो मच।